फ्रेंड्स, मी नेत्रा आणि वेलकम बॅक टू डेली फॅमिली ब्लॉग्स. चला तर आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. मी पूजा करते आणि पुढचा ब्लॉग कंटिन्यू करते. दुर्वा झोपलेली आहे, माझी अंघोळ झाली आहे. आता कपडे भांडी करून घेते, नाश्त्याची तयारी झालेली आहे, नाश्ता बनवते. मिस्टरांना थोडी घाई आहे, त्यांना ऑफिसला जायचं आहे म्हणून पटकन ब्रेकफास्ट बनवते. देव पूजा करते. देवपूजा झालेली आहे. आता मी चहा बनवते, नाश्त्याची तयारी करते. आज मी ब्रेकफास्टला बनवत आहे अप्पम. हे अप्पम पॅन आहे आणि त्याच्यात हिरवे मटार, कॅप्सिकम, टोमॅटो, कोथिंबीर आणि ऑनियन टाकणार आहे. हे बॅटर आहे. आता मी कसे बनवते ते बघा. त्याच्यात कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, कॅप्सिकम सगळं टाकून, वाटाणे सगळं टाकून मी असं मिक्स करून घेतलं आहे आणि स्वादानुसार नमक टाकलं आहे. आता मी बॅटर घालते. गॅस ऑन केला आहे. आता या अप्पम कॅव्हिटीजमध्ये थोडं थोडं तेल टाकायचं आहे. ती नॉनस्टिकची असली तरी ते चांगले फ्राय होतात म्हणून थोडं थोडं तेल घालून घ्यायचं आहे. आणि छान गरम झालं आहे. आता मी त्याच्यात बॅटर टाकते. आता त्याच्यावर मी झाकण झाकून घेते. अशा प्रकारे मी त्याच्यावर झाकण झाकून घेतलं आहे. वरची साईड थोडी ड्राय वाटायला लागली की लगेच झाकण काढून त्यांच्या साईड्स चेंज करून घ्यायचे आहेत. त्या कशा मी तुम्हाला दाखवतेच पुढे. मी सेकंड साईडने पण शिजण्यासाठी झाकून ठेवायचे. फर्स्ट बॅच आपली रेडी झालेली आहे. आता मी ते काढून घेते.
आता मी याच्यात सेकंड बॅच ॲड करून घेते. सेकंड बॅच टाकून झालेली आहे. फर्स्ट बॅच रेडी आहे. किती छान कलर आलेला आहे बघा. आणि आता मी चटणी बनवते, त्यासाठी मी एक टोमॅटो कापून घेतलेला आहे. आणि हे बघा आपले अप्पम रेडी आहेत. चटणी आहे. आता मी त्यांना देते. झटपट नाश्ता झाला ना रेडी. घाई आहे तुम्हाला तरी मी झटपट बनवून दिला. आता खाऊन सांगा. थँक्यू. आणि आता सगळे अप्पम रेडी आहेत. त्यांना मी आता या पॉटमध्ये शिफ्ट करून घेते. माझा नाश्ता रेडी आहे. तुम्ही सगळे या नाश्ता करायला. अप्पे, याला अप्पम पण बोलतात आणि साऊथ इंडियन डिश आहे. उत्तप्पा किंवा त्याच बॅटरचं असतं. इडली डोसे त्याच बॅटरचं असतं. फक्त एवढं आहे, ह्याच्यात आपल्याला आवडतील त्या डाळी आपण ॲड करू शकतो आणि आवडतील ते व्हेजिटेबल्स ॲड करू शकतो. आणि दुर्वा पण उठलेली आहे. बाळा गुड मॉर्निंग बोल. माझी बबलू आताच उठली आहे आणि बेबीला बाजूला घेऊन टी व्ही बघते. अजिबात रडत नाही आणि खूप शांत बसते सकाळी उठल्यावर आणि गुड मॉर्निंग बोलते. हो ना बाळा? हाय कर सगळ्यांना. हाय. दुर्वाचा आणि माझा नाश्ता झालेला आहे. बाळा दुर्वा, आप्पे कसे होते? कसे होते आप्पे? छान होते. इथे कर ना, तेव्हा दिसेल असं. दाखव. हां छान होते. थँक्यू. आता नाव कर. हां आता दुर्वाला आंघोळ घालते. नाश्ता करून मग दुर्वा आंघोळ करते. आता दुर्वाला आंघोळ घालते आणि मी माझे कपडे धुवून घेते पटापट. ओके. मग नंतर जेवणाची तयारी. आता मी दुर्वासाठी पोमोग्रॅनेट ज्यूस बनवत आहे. दुर्वाला दाणे चावायला होत नाही म्हणून तिला असं ज्यूस बनवून द्यायला लागतं. हो ना दुर्वा? मिक्सरमध्ये दाण्यांचा आपण चुरा होतो म्हणून मी हे हँड ज्युसर यूज करते. कारण ह्याच्यात गाळलं जातं आणि फक्त त्याचं जे ज्यूस असतं तेच फक्त खाली निघतं. घर बड़ा जूस छान आहे. पिऊन सांग छान आहे. पी नीट भरते. छान झालं. थँक्यू. दुर्वाचे पप्पा आले आहेत आणि दुर्वाचा काय ना आणला काय काय ना आणला. तू भात खात नाही म्हणून मम्मा बोलले. काय ना आणलं. सरप्राईज. अच्छा कर. खुश झाली. थँक्यू बोलली पप्पांना. वेलकम. मी आता हेअर कट करायला आली आहे आणि तिथे शूट करायला जर भेटलं तर मी थोडं शूट करणार आहे. मी म्हणून चेंज नाही केलं आहे. मी अशीच आली, तिथून कंटिन्यू करते. माझा नवीन हेअर कट कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. हां आता मी पुलाव बनवते, त्यासाठी गॅस चालू केला
आणि तेल टाकून तेल तापत ठेवलंय. तेल तापल्यावर 2-3 तेजपत्ता टाकणार आहे. आणि भरपूर असा कांदा. कांदा छान ब्राऊन होईपर्यंत त्याला तेलात परतून घ्यायचं आहे. याच्यात मी आलं, लसूण, कोथिंबीर आणि 2 हिरवी मिरचीची पेस्ट बनवली आहे. त्याने खूप टेस्ट छान येते पुलावला. आणि फ्रेश बनवायची जेणेकरून जास्त त्याचा फ्रेग्रन्स येतो, म्हणून त्याची टेस्ट अजून इन्हॅन्स होते. लसूणची पेस्ट लगेच नका टाकू, नाही तर ती खाली लागत राहते लसूणमुळे आणि मग ते परत परत ढवळायला लागतं. कांदा छान ब्राऊन होतोय. आता मी त्याच्यात चिकन ऍड करते. मी अगोदरच त्याला हळद लावून ठेवलेलं होतं. 4-5 पाण्याने वॉश करून हळद लावून ठेवलेलं होतं. कमी गॅसवर याला छान मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. याला असंच 5 ते 10 मिनिटं मंद आचेवर ठेवायचं आहे. तोपर्यंत मी तांदूळ धुवून घेते. संध्याकाळची रात्रीचे सनग्लास लावून फिरते. तोपर्यंत ढवळायचं आहे जोपर्यंत त्याचं पूर्ण पाणी अटणार नाही. जोपर्यंत नुसतं तेलच दिसेल ना तोपर्यंत ढवळायचं आहे. मला थोडी हळद लावली होती, अजून परत हळद ऍड करून घेते थोडी. त्या हवं असेल तर तुम्ही बटाटा पण ऍड करू शकता, मोठे मोठे क्यूब करून, पण मला नाही टाकायचं होतं म्हणून मी स्किप केलं. तर मी त्याच्यात मसाले ऍड करून घेते. हा आहे गरम मसाला. लाल मिर्च पावडर. आता मी त्याच्यात आलं, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट ऍड करून घेते. ओह माय गॉड, तो बोल मासी बना रही है, ला रही है बोलो. हा पुलाव. थँक यू. मेरे फ्रेंड, माझ्या फ्रेंडकडून हे बघा काय आलंय. कसली भाजी मला माहीत नाही, पण पुरी आहे. तर मी त्यांना पुलाव देणार. आता मी चवीनुसार नमक ऍड करून घेते. मी आता तांदूळ धुवून ऍड करून घेते. माझा नवीन तांदूळ आहे म्हणून मी झाकण लावलेलं नाहीये. तुम्ही लावू शकता. तुम्हाला तुमच्या तांदळाचा अंदाज असेल 3 शिट्ट्यांमध्ये शिजतो काय वगैरे, तर तुम्ही लावू शकता. मी थोडा वेळ बघते, नंतर मला वाटलं तर मग मी झाकण लावणार आहे. आता गॅस कमी करून फक्त प्लेट ठेवते, झाकण असंच ठेवते. 10-15 मिनिटांनी मी चेक करेन. मला वाटलं तर मग मी झाकण लावेल. तुम्हाला लावायचं तर तुम्ही नक्की लावा. बच्चों
जेली जेली असं कोण खातं सांगा मला. बबली खाताय. हा बबली. ओ माय गॉड, झाला रेडी चिकन पुलाव. बघू शकता तुम्ही कलर. पीसेस किती छान शिजले. थँक्यू सो मच बनवल्याबद्दल. यू मोस्ट वेलकम. बबलू तू खाणार? तू खाणार? हा? खाणार? हा मी खाणार मी. अच्छा, या जेवायला सगळ्यांनी. माझ्या फ्रेंडकडे हळदी कुंकू होता आणि मी हळदी कुंकू करून घरी आली. आम्ही जेवलो, सगळं आवरलं. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय. गुड नाईट.